during the last session, what we have learned is how IS curve is formed and how LM curve at the equality of L and M, that is money demand and money supply, we can join those points of equilibrium to the level of income, and that level of income will determine the rate of interest and will get at the equality. Okay, that's how we are going to learn that in a both market, commodity market and a money market, there is a equality between rate of interest, income and investment, and we are going to see how IS curve and LM curve will intersect each other to form a general equilibrium. Okay, you remember that thing when we were introducing this lesson? At that time these components were discussed during that time. Okay, let me go back to the slide of, yep. So we are going to see what is the rate of interest and not what is a rate of interest, how rate of interest is playing in the LM curve and how it is found out using the income level. Okay, so we were up to this point where from point E1 where L1 Y1 curve intersects MQ आणि E1 वरती आपण बघितलं L1 Y1 intersect तुमचा MQ curve. Okay, extend a dashed line horizontally to the right as to meet the line drawn from Y1 at point K. म्हणजे या एवढ्या सगळ्या शब्द बंबाळाचा किंवा भरपूर बडबडीचा अर्थ असा आहे की जेव्हा या E1 पॉइंट वरनं तुम्ही लाईन एक्सटेंड केली स्ट्रेट पुढच्या कर्व मध्ये, म्हणजे पुन्हा एकदा वाय ऍक्सिस वरती तुमचा काय म्हणू आपण, वाय ऍक्सिस वरती तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट आहे, एक्स ऍक्सिस वरती मात्र इन्कम आहे. ओके, आणि त्या पॉइंट पर्यंत तुम्ही एक्सटेंड केलं ज्या पॉइंट पर्यंत तुम्हाला इन्कम लेवल मिळाली होती. इन द सेन्स इन्कम लेवल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं 100 crores एवढाच पॅच आहे, राईट की नाही, आपण ती बघितली होती. सो ती 100 crores आपल्याकडे ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही जेव्हा ती आणि ही रेट ही जी आपली ई पॉइंट कडून आलेली लाईन होती ती जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट केली तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळाला के, जिथे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू इन्कम लेवल. सिमिलरली तुम्ही तेच केलं, नॉट रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू इन्कम, तुम्हाला मनी डिमांड इक्वल टू मनी सप्लाय अशी इक्वॅलिटी मिळाली. ओके, मग सेम तुम्ही असंच करणार, E2 पॉइंट एक्सटेंड करणार त्या लेवल पर्यंत. बघा ही किती आहे, ME2 ही जी लेवल आहे तीच तुमची SY2 असणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही Y2 हे तुमचं जे वाढलेलं इन्कम आहे जेव्हा तुमचा मनी डिमांड वाढला तेव्हा, कारण मनी सप्लाय तर कॉन्स्टंटच आहे, राईट. सो तुम्हाला S पॉइंट मिळाला, ते पॉइंट जोडल्या. मग तुम्हाला कळलं E3 चा पॉइंट काय, बघा ME3 ही जी लेवल आहे तीच तुम्ही एक्सटेंड केलेत याही ग्राफवर, ME3 दॅट इज TY3. ओके, आणि मग ती लेवल ई पॉइंट पासून जेव्हा तुम्ही लाईन एक्सटेंड केली पुढच्या ग्राफमध्ये, पुढच्या पॅनेलमध्ये, तेव्हा तुम्हाला टी पॉइंट मिळाला. म्हणजेच KST असे पॉइंट मिळाले. मग तुम्ही काय केलं, फक्त ही लाईन जोडली तर तुम्हाला मिळाला LM कर्व. मग अशी जसे ABC पॉइंट जोडल्यावर तुम्हाला IS कर्व मिळाला होता, तसाच तुम्हाला KST पॉइंट जोडल्यावरती LM कर्व मिळाला. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात ही इक्वॅलिटी होती मनी डिमांड आणि मनी सप्लायची, ज्यात मनी मार्केटमध्ये आपल्याला कळतं इन्कम वरून रेट ऑफ इंटरेस्ट कसा डिटरमाइन केला जाईल. बघा बरं, तेच लिहिलंय त्यांनी. जस्ट अ मिनिट. So in a figure 3.2b, points S and T can also be determined in the similar manner. मी तुम्हाला दाखवलं ऑलरेडी. This similar manner by connecting these points K, S and T with the line, we get the LM curve. जेव्हा KST हे पॉइंट जोडले जातात आपल्याला LM कर्व मिळतो. This curve relates different income levels to various interest rate. सो डिफरंट इन्कम लेवल कसे काय इंटरेस्ट रेट डिटरमाइन करतील हे आपल्याला समजतं. द LM कर्व स्लोप्स अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, अपवर्ड स्लोपिंग आहे, because given the quantity of money, an increasing demand for money manifests itself in the higher rate of interest. So तुम्हाला जेव्हा क्वांटिटी ऑफ मनी दिलेली असेल MQ किंवा मनी सप्लाय दिलेला असेल, कॉन्स्टंट असेल, तेव्हा जशी जशी तुमची मनी डिमांड वाढत जाईल, L जेव्हा वाढत जाईल तसं तसं ती स्वतःच रेट ऑफ इंटरेस्ट मार्केट मधला वाढवत जाते. सो ॲज इन
मनी डिमांड आणि तुमच्या रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये डायरेक्ट किंवा पॉझिटिव्ह रिलेशन आहे. इफ द मनी सप्लाय इज कॉन्स्टंट, MQ इज कॉन्स्टंट, M इज कॉन्स्टंट. Okay, so at that point, whenever L is increasing, money demand is increasing, your rate of interest will going to be higher. तुमचा rate of interest सुद्धा वाढणार आहे. Okay, so that was about how LM curve is derived. आता त्याचे काही इसेन्शियल फीचर्स आहेत जे आपण बघणार आहोत. थोडासा थिओरिटिकल ऍस्पेक्ट. From our analysis of LM curve, we arrive at its following essential feature. The LM curve is a schedule that describes the combination of rate of interest and the level of income at which money market is in equilibrium. So आपल्याला अशी कॉम्बिनेशन्स मिळतात रेट ऑफ इंटरेस्टची आणि इन्कम लेवलची, ज्याला आपण आर आणि वाय असं म्हणतो. ती कॉम्बिनेशन्स आपल्याला मनी मार्केट इक्विलिब्रियम मध्ये कसं आहे, म्हणजे मनी डिमांड इज इक्वल टू मनी सप्लाय कशा फॉर्म मध्ये दिसेल, गिवन द रेट ऑफ गिवन द लेवल ऑफ इन्कम अँड रेट ऑफ इंटरेस्ट, ते सांगतं. द LM curve slopes upward to the right. The LM curve is flatter if the interest elasticity of demand for money is high. इन द सेंस आपका बहुत अगर चेंज होता रहता है, जैसे आपकी मनी डिमांड बढ़ी उसके हिसाब से आपका रेट ऑफ इंटरेस्ट अगर बहुत ही जल्दी रिस्पॉन्सिवनेस दिखा, बहुत ही जल्दी चेंज हो गया, तो हम बता सकते हैं कि आपका इंटरेस्ट इलास्टिसिटी इज हाइयर. यू विल हैव इंटरेस्ट इलास्टिसिटी एज हाइयर इफ द डिमांड फॉर मनी फॉर द डिमांड फॉर मनी, देन आपका LM कर्व फ्लैटर हो जाएगा. फ्लैटर मतलब नियरली हॉरिजॉन्टल, पूरा का पूरा हॉरिजॉन्टल नहीं, लेकिन ऐसे थोड़े थोड़े हॉरिजॉन्टल पोजीशन में. और स्टीपर मतलब क्या, ऐसे ऐसे ऐसे, मतलब बहुत वाई एक्सिस जैसा वर्टिकल भी नहीं, लेकिन थोड़ा 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 सा स्लैंटिंग. ओके, on the contrary, if LM curve is steep or steeper, if the interest elasticity of demand for money income is low, मीन्स आपका जो LM कर्व है वो स्टीप होता है अगर आपका इंटरेस्ट इलास्टिसिटी फॉर मनी डिमांड लो होता है, मतलब आपका इंटरेस्ट इन इलास्टिसिटी है मनी डिमांड के लिए. द LM कर्व शिफ्ट्स टू द राइट when the stock of money supply is increased and its shift to the left when stock of money supply is reduced. म्हणजे आपका जो वर्टिकल कर्व होता ना MQ, ओके, तर तो कर्व जर समजा थोडासा शिफ्ट झाला, तुमचा स्टॉक वाढला, तो राईट वर्ड शिफ्ट होईल, आणि तो जर राईट वर्ड शिफ्ट झाला तर तुमचा LM कर्व पण शिफ्ट होईल राईटला. ओके, वेरॅज तो तुमच्या लेफ्टला डाऊनवर्ड शिफ्ट होईल जर तुमचा मनी सप्लाय कमी झाला. येते तुमच्या लक्षात, मनी सप्लाय कॉन्स्टंट नसेल तर. द LM कर्व shifts to the left if there is increase in the money demand function, which raises the quantity of money demanded at the given rate of interest and income level. So LM कर्व हा लेफ्टला शिफ्ट होतो जर समजा मनी डिमांड इन्क्रीज झाली तर, ज्यामुळे काय होतं, मनी डिमांड रेज झाली तर क्वांटिटी ऑफ मनी डिमांडेड सुद्धा चेंज होते, त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट पण चेंज होतो आणि इन्कम लेवल, म्हणजे थोडक्यात तुमचा पूर्ण सिनारिओ बदलतो आणि LM कर्व लेफ्टवर्ड शिफ्ट होतो. ऑन द अदर हँड LM कर्व शिफ्ट्स राईटवर्ड ऑर राईट इफ देअर इज अ डिक्रीज इन मनी डिमांड. जर मनी डिमांड कमी झाली, ओके, तर तुमचा LM कर्व राईटवर्ड शिफ्ट होतो, उजवीकडे. ओके, इन द मनी डिमांड फंक्शन विच लोअर्स द अमाउंट ऑफ मनी डिमांडेड ॲट द गिवन लेवल ऑफ इंटरेस्ट रेट अँड इन्कम. सो या 5 प्रॉपर्टीज LM कर्वच्या आहेत ज्या लक्षात ठेवायच्या. MCQ साठी खूप महत्वाच्या असू शकतात. सो आता जो तुम्हाला तुमच्या लेफ्ट बॉटमला एक ग्राफ दिसतोय, हा ग्राफ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सिमिलर टाईपचा इक्विलिब्रियम आहे. ओके, सो तुम्ही तो बघणार आहात की इक्विलिब्रियम कसा काय डिटरमाइन होतो. बघा बरं का, मी फारच कष्ट करून तो वेगवेगळ्या रंगात करायचा प्रयत्न केला. तुमच्या वाय ऍक्सिसवर रेट ऑफ इंटरेस्ट आहे, एक्स ऍक्सिसवर इन्कम. General equilibrium of a commodity market and money market. That's what we are going to learn. Okay, so just let me clear. Y axis वर rate of interest आहे. काय y axis वर? भावानो आणि बहिणीनो सांगा बरं, y axis वर काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट. करेक्ट. आणि x axis वर काय आहे? Income. Correct. So we have shown 2 different equilibrium relationships between rate of interest and level of income. पहिल्यात काय होतं, तुमच्या रेट ऑफ इंटरेस्टने इन्कम डिटरमाइन केलं होतं,
जेव्हा आपण आयएस कर्व बद्दल बोलत होतो आणि एलएम कर्व बद्दल बोलत कमोडिटी मार्केटमध्ये, आणि एलएम कर्व म्हणजे जेव्हा मनी मार्केट बद्दल बोलत होतो तेव्हा आपल्याला कळलं की तुमची लेवल ऑफ इन्कम इंटरेस्ट रेटला डिटरमाइन करते, ती शोधून काढते इंटरेस्ट रेटला. सो ह्या दोन इक्विलिब्रियम रिलेशनशिप आपण बघितल्या, रेट ऑफ इंटरेस्ट आणि लेवल ऑफ इन्कम मधल्या. मग दोन रिलेशन आहेत, दोन वेगवेगळ्या रिलेशन आहेत. मग एक्झॅक्टली आपण सांगणार काय की कुठल्या पॉइंटला आपल्याला एक्झॅक्ट रेट ऑफ इंटरेस्ट इतका असताना इतकं इन्कम असेल. तर हे काढण्यासाठी आपल्याला जनरल इक्विलिब्रियम काढायचा असतो. द कमोडिटी मार्केट अँड द मनी मार्केट आर क्लोजली रिलेटेड टू वन अनदर. कमोडिटी मार्केट आणि मनी मार्केट एकमेकांशी खूप क्लोज रिलेशन मध्ये असतं. डिसिजन रिगार्डिंग कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट डिटरमाइन पीपल्स बिहेवियर रिगार्डिंग वेल्थ होल्डिंग. म्हणजे हे डिसिजन्स जे असतात कन्झम्पशन, कमोडिटी कन्झम्पशनचे आणि इन्व्हेस्टमेंट करण्याचे, हे डिसिजन लोकांचं बिहेवियर ठरवतात. ओके, की त्यांनी किती वेल्थ म्हणजे किती संपत्ती होल्ड केली आहे, किती होल्डिंग करतायत ते, बिटवीन मनी अँड बॉन्ड म्हणजे पैसे आणि सेव्हिंग्सचे असलेले बॉन्ड. मनी म्हणजे लिक्विडिटी प्रेफरन्स, बॉन्ड म्हणजे सेव्हिंगचा त्यांचा पर्पज. ओके, प्रिकॉशनरी आपण म्हणू शकतो किंवा असं. अँड दस नॉट प्रिकॉशनरी, इट्स अ स्पेक्युलेटिव्ह. ओके, अँड दस देअर डिमांड फॉर मनी, म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की त्यांची मनी डिमांड किती आहे मार्केटमध्ये. द रेट ऑफ इंटरेस्ट अँड द लेवल ऑफ इन्कम इन बोथ कमोडिटी मार्केट अँड द मनी मार्केट आर सेम. सो रेट ऑफ इंटरेस्ट आणि द लेवल ऑफ इन्कम ह्या बोथ कमोडिटी मार्केट आणि मनी मार्केटमध्ये सेम असतात. सो दे आर बोथ सेम. असं नसतं की कमोडिटी मार्केटमध्ये एक रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि मनी मार्केटमध्ये दुसराच आहे. ते सेम असतात दोन्ही मार्केटमध्ये. Therefore, the general or overall equilibrium of the economy is ensured when the rate of interest and income are such that these are compatible with the equilibrium in both market. In the sense, जेव्हा दोन्ही मार्केट मधल्या इक्विलिब्रियम मध्ये कंपॅटिबिलिटी असते तेव्हा तुमचा जनरल इक्विलिब्रियम तुम्ही काढू शकता. The IS curve shows the equilibrium in a commodity market. LM curve shows the equilibrium in a money market. In other words, म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आयएस कर्व हे कमोडिटी मार्केट मधला इक्विलिब्रियम दाखवतं, एलएम कर्व तुमच्या मनी मार्केट मधला इक्विलिब्रियम दाखवतं, राईट. अँड देअरफोर हे जेव्हा दोन्ही आपण दाखवत असतो तेव्हा आपण सांगत असतो, जस्ट अ मिनिट, ओके, दिस इम्प्लाइज द व्हॅल्यूज ऑफ क्वेश्चन व्हॅल्यूज इन क्वेश्चन मस्ट लाय ऑन बोथ एलएम अँड आयएस कर्व्स. म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियमची व्हॅल्यू असते, जी आपण जनरल इक्विलिब्रियमची व्हॅल्यू काढणार आहोत, ती व्हॅल्यू दोन्ही कर्ववर फॉल होणं गरजेचं असतं, आयएस वर पण एलएम वर पण. ओके, फॉर द ओव्हरऑल इक्विलिब्रियम कंडिशन टू बी ट्रू. दिस कॅन ऑकर ओनली वेन द बोथ कर्व्स विल इंटरसेक्ट. म्हणजे जेव्हा एलएम आणि आयएस हे दोन्ही कर्व एकमेकात इंटरसेक्ट करतील तेव्हा तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल तो आयएस कर्व पण असेल आणि एलएम कर्ववर पण असेल. म्हणजे आयएस कर्ववर असणारा तुमच्या कमोडिटी मार्केटचा इक्विलिब्रियम असेल, एलएम कर्ववर असणारा तुमच्या मनी मार्केटचा इक्विलिब्रियम असेल, आणि ते दोन्ही इंटरसेक्ट झाल्यावर जो पॉइंट असेल तो आपण म्हणू शकतो की हा दोन्ही मार्केटमधल्या इक्विलिब्रियमचा भाग आहे. ओके, हिअर both IS and LM curves are plotted on same axis. Axis चं प्लुरल आहे, ऍक्सेस आहे. ओके, द इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम इज गिवन ॲट YE where OYE is equilibrium level of income. बघा बरं का, YE म्हणजे हा पॉइंट, हा जो पॉइंट आहे YE, याच्यावरती तुमचं इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम दिलाय. ह्याला आपण O म्हणतो नेहमीच, ओरिजिनचा पॉइंट आहे. सो हे लेवल जी आहे ती तुमची इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम आहे. किती इन्कम असेल इकॉनॉमीमध्ये कमोडिटी आणि मनी मार्केटमध्ये मिळून. वेअर ॲज सेम अँड दॅट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट RE, म्हणजे RE हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला सांगेल की रेट ऑफ इंटरेस्ट कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये असेल, RE. ओनली ॲट पॉइंट G, म्हणजे हा जो पॉइंट दाखवलाय तो, ओनली ॲट पॉइंट G बोथ द मार्केट्स आर इन इक्विलिब्रियम. म्हणजे मनी मार्केट आणि कमोडिटी मार्केट दोन्ही मार्केट इक्विलिब्रियम मध्ये असतील ॲट पॉइंट G. ओके, द डायग्राम शोज द जनरल इक्विलिब्रियम ऑफ कमोडिटी मार्केट अँड मनी मार्केट. दॅट्स वाय दिस डायग्राम शोज इक्विलिब्रियम अमंग बिटवीन कमोडिटी मार्केट आणि मनी मार्केट. This is called synthesis of money analysis and income analysis.
नेहमी लक्षात ठेवा, मोठा शब्द आहे पण तुमच्या MCQ किंवा बाकी सगळ्या गोष्टींना येऊ शकतो. ऑब्व्हियसली चेक करणाऱ्या माणसांना इम्प्रेस पण करू शकतो. सो दिस इज कॉल्ड सिंथेसिस ऑफ मनी अनालिसिस अँड इन्कम अनालिसिस और द सिंथेसिस ऑफ फिस्कल पॉलिसी अँड मनी पॉलिसी. ओके, मॉनिटरी पॉलिसी. याला आपण इथे शब्द देऊया, मॉनिटरी पॉलिसी. ओके, लक्षात ठेवा. तुम्हाला काय म्हणायचंय, याला दुसरं काय नाव म्हणतात जेव्हा आपण जनरल इक्विलिब्रियमला म्हणतो? सिंथेसिस ऑफ मॉनिटरी अनालिसिस आणि इन्कम अनालिसिस. ओके, सांगा बरं काय म्हणतात त्याला? सिंथेसिस ऑफ monetary analysis and income analysis. करेक्ट. किंवा द सिंथेसिस ऑफ फिस्कल पॉलिसी और मॉनिटरी पॉलिसी. काय म्हणतात? सिंथेसिस ऑफ फिस्कल पॉलिसी और मॉनिटरी पॉलिसी. करेक्ट. लक्षात ठेवा, हे सगळे तुमच्या MCQs किंवा तत्सम गोष्टींच्या दृष्टीने खूप महत्वाचे असू शकतात. ओके, सो आपण ऑलरेडी IS कर्व बघितला, LM कर्व बघितला, त्याचा जनरल इक्विलिब्रियम पण पाहिला, बरोबर आहे. आणि मला वाटतं तो तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपण काय बघणार आहोत की याच्या बरोबर सायमल्टेनियसली आपण इंटरेस्ट रेट आणि लेवल ऑफ इन्कमचं जनरेशन किंवा डिटर्मिनेशन कसं करू शकतो. The IS and LM curve relates to the income levels and interest rate. So IS-LM कर्व हे जनरली इन्कम लेवल आणि जनरली म्हणजे नेहमीच इन्कम लेवल आणि इंटरेस्ट रेटशी रिलेटेड असतात. टेकन बाय देमसेल्व्स दे कॅनॉट टेल अस आयदर अबाउट द लेवल ऑफ इन्कम ऑर द रेट ऑफ इंटरेस्ट. सो जरी त्यांच्याकडूनच आपण IS-LM कर्व फाइंड आउट केला असेल तरी आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही की लेवल ऑफ इन्कम किंवा रेट ऑफ इंटरेस्ट कसा असेल मार्केटमध्ये. इट इज ओनली द इंटरॅक्शन दॅट डिटरमाइन्स द रेट ऑफ इंटरेस्ट अँड लेवल ऑफ इन्कम. सो त्या दोघांमध्ये जी काही इंटरॅक्शन होते दोन्ही मार्केटमध्ये, मनी मार्केट आणि कमोडिटी मार्केट, त्या दोन्ही इंटरॅक्शनचा परिणाम म्हणूनच तुम्हाला लक्षात येतं की लेवल ऑफ इन्कम काय असेल आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल. दिस इज इलुस्ट्रेटेड इन द adjoining figure where the LM and IS curve intersect at point E and OR rate of interest is determined corresponding to the level of OI. So at point E जो आपला बेसिक इक्विलिब्रियम होता, IS आणि LM कर्व जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करत होते, जर तुम्ही बघितलं असेल तर बघा, IS कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, LM कर्व अपवर्ड स्लोपिंग आहे आणि आपल्याला मगाशी बघितल्यासारख्या इक्विलिब्रियम लेवल मिळाली OR. ओके, आणि इकडे Y. ओके, आता येस, द इन्कम लेवल, द इंटरेस्ट रेट लीड टू the simultaneous equilibrium in real, that is investment saving market IS, and money market, that is demand and supply of money LM. This general equilibrium position persists at the point of time. प्रत्येक वेळी या पोझिशन्स खूप बदलत राहतात. एका सर्टन पॉइंटला E हा पॉइंट असेल पण त्या सतत चेंज होत राहतात आणि त्याप्रमाणे ऑटोमॅटिकली तुमच्या या दोन्ही मार्केटमधला इक्विलिब्रियम चेंज होत राहतो. Okay, the general equilibrium position persists at a point of time. If there is any deviation from this equilibrium position, certain forces will act and react in such a manner that the equilibrium will be restored. म्हणजे तुमच्या सर्टन पोझिशन्स अशा चेंज होत राहतील. मनी म्हणजे इफ देर इज एनी डेव्हिएशन फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन, ई वरून तुम्ही इतर कुठल्याही पॉइंट वरती गेलात, ABDC या कुठल्याही पॉइंट वरती, सर्टन फोर्सेस विल ऍक्ट and react in such a manner that equilibrium will restore. बाकीचे जे एक्सटर्नल फोर्सेस आहेत ते आपोआप एकमेकांशी अशा प्रकारे रिॲक्ट करतील की तुम्ही पुन्हा एकदा इक्विलिब्रियम पोझिशन वरच या. ओके, सो लेट्स सी की त्याच्यासाठी आपल्याला काय दिलंय त्यांनी. ऍट द लेवल ऑफ OY1 the rate of interest in the real market is Y1B. ओके, म्हणजे जेव्हा तुमचं इन्कम OY1 आहे, तुम्ही बघू शकाल, जेव्हा तुमचं इन्कम OY1 आहे तेव्हा तुमचा रिअल मार्केट मधला रेट ऑफ इंटरेस्ट आहे Y1B. तुम्ही फक्त काय केलेत बघा, हीच लाईन एक्सटेंड करून वरच्या IS कर्वला टेकवली तर तुम्हाला मिळाला रेट ऑफ इंटरेस्ट, कारण IS कर्ववर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सेव्हिंगची इक्वॅलिटी मिळणार आहे, बरोबर. सो IS कर्व जेव्हा तुम्ही टेकवलात तेव्हा तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला Y1B and it is Y1A in the money market.
म्हणजे जेव्हा तुम्ही मनी मार्केट बद्दल विचार करताय तेव्हा तुमचा कर्व आहे LM कर्व आणि ती कुठे आहे, ती ह्या पॉइंटला आहे. म्हणजे जर समजा तुमच्या इन्कम लेवल Y1 असेल, थोडक्यात तुमचं इन्कम कमी झालं, तर तुमचा इक्विलिब्रियमचे पॉइंट पण बदलणार. LM कर्व वरती तुमचा इंटरेस्ट रेट होईल Y1A आणि म्हणजे आपण म्हणू शकतो रिअल इंटरेस्ट रेट आणि सॉरी आणि IS कर्व वरती म्हणजे तुमच्या कमोडिटी मार्केटमध्ये तो असेल Y1B. when the former rate is higher than the latter rate, in the sense पहिला रेट हा पुढच्या रेटपेक्षा मोठा असेल, कारण बघा B हायर आहे आणि A कमी उंचीचा आहे, म्हणजे Y1B is greater than Y1A, the businessman will borrow at a lower rate from the money market. So businessman लोन घ्यायला सुरुवात करतील कमी रेटवर सुद्धा. ओके, and invest the borrowed funds at the higher rate in the capital market. म्हणजे जास्त रेट असेल इन्व्हेस्टमेंटवरती मिळणाऱ्या प्रॉफिटचा आणि ते जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करतील त्यांच्या काय म्हणू आपण प्रॉफिट मार्केटमध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो त्यांच्या बिझनेसमध्ये. ओके, कॅपिटल मार्केटमध्ये. दिस विल टेंड टू रेज द लेवल ऑफ इन्कम टू OY. म्हणजे याच्यामुळे काय होईल, ओव्हरऑल इकॉनॉमी मधली इन्कम लेवल वाढेल. पहिली OY1 होती ती OY होईल. जास्त इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झाल्यामुळे. ओके, आणि पुन्हा एकदा तुमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो पण कमी होईल. पुन्हा एकदा YE आणि ह्याच्यावरतीच येईल जिथे LM आणि IS कर्व तुम्हाला दोन्ही मार्केटमधले सापडतील. ओके, दिस विल टेंड टू रेज द इन्कम टू OY वाया द इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर. अँड जर आपण इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर बघितला त्याने तुमचं इन्कम पण वाढेल OY1 वर आणि OY1 वरून OY वर. आणि इक्विलिब्रियम लेवल ऑफ OR interest rate will be reached. On the other hand, at the point of level of income OY2, the rate of interest in the real market is less than the rate of interest in the money market. So rate of interest जो तुमचा आहे तो कमी असेल मनी मार्केट पेक्षा, म्हणजे उलटी केस आहे बघा. सो जेव्हा तुमचं इन्कम लेवल जस्ट अ मिनिट, ओके, OY2 असेल जेव्हा तुमचं इन्कम लेवल, तेव्हा तुमचं कमोडिटी मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट असेल Y2C आणि तोच पुढे एक्सटेंड करून जेव्हा तुम्ही मनी मार्केटमध्ये बघाल तो असेल Y2D. पण इथे Y2D इज ग्रेटर दॅन Y2C आणि म्हणून इन दिस सिच्युएशन द बिझनेसमन विल ट्राय टू डिस्चार्ज डेट्स. म्हणजे त्याची जी डेट्स झालेली असतील ती तो डिस्चार्ज करायचा, कमी करायचा प्रयत्न करेल इन द मनी मार्केट रादर दॅन इन्व्हेस्टमेंट इन कॅपिटल. म्हणजे तो नवीन बिझनेस करणार नाही आणि त्यामुळे पुन्हा काय होईल, मार्केटमध्ये जो मनी फ्लो असेल कॅपिटल मार्केटमध्ये तो कमी होईल, इन्व्हेस्टमेंट कमी होईल, म्हणजे मल्टिप्लायर पण कमी वाढेल आणि इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर कमी वाढला की इन्कम कमी जनरेट होईल. आपण रिव्हर्स ऑफ मल्टिप्लायर बघितलं होतं, म्हणजे पुन्हा आपण E लेव्हलवरती येऊ. इन द सेन्स स्वतः मार्केट आपल्याला इक्विलिब्रियम पोझिशनवर घेऊन जाईल. ओके, सो लेट्स सी. अशा प्रकारे आपण ॲज अ रिझल्ट इन्व्हेस्टमेंट विल फॉल अँड रिड्यूस इन्कम बाय मल्टिप्लायर टू OY. म्हणजे पुन्हा एकदा आपण OY लेवलवर येऊ अँड द इक्विलिब्रियम रेट ऑफ OR विल बी reestablished. Shifts or changes in IS curve or LM curve or both change in equilibrium position and the rate of interest income level are determined accordingly. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या इक्विलिब्रियम मध्ये चेंज पण होऊ शकतात, विच आर इलुस्ट्रेटेड इन द फॉलोइंग फिगर. तुमच्या समोर जी फिगर दाखवले त्यात. ओके, लेट IS and LM be the original curves, normal curves. They intersect at E point where OR interest rate is determined at OY income level. So E point वरती OY income level आहे, OR interest rate आहे. If the investment demand schedule shifts upward so that LM curve equilibrium will take place at E1. जर समजा तुमचं शेड्यूल वाढलं, IS कर्व शिफ्ट झाला IS1 वर, तर तुम्ही E1 पॉइंट वरती LM कर्व जुनाच आहे, फक्त IS कर्व वाढलाय, शिफ्ट झालाय. ओके, इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे. सो तुमचा इक्विलिब्रियम E1 पॉइंट वर शिफ्ट होईल. ओके, गिवन द LM कर्व इक्विलिब्रियम विल टेक प्लेस ॲट E1. द रेट ऑफ इंटरेस्ट वुड बी ॲट OR1. म्हणजे पुढचे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढेल तो OR1 इतका होईल. अँड द इन्कम लेवल विल बी OY1, कारण तुमचं इन्कम पण वाढलंय. इफ द क्वांटिटी ऑफ मनी इज इन्क्रीज्ड ॲट द लिक्विडिटी प्रेफरन्स कर्व, म्हणजे LM मार्केट म्हणजे थोडक्यात आपण म्हणू मनी मार्केटमध्ये क्वांटिटी ऑफ मनी इन्क्रीज झाली, तर
काय होईल त्याने, तुमचा मनी सप्लाय वाढला आहे त्यामुळे तुमचा LM कर्व पण शिफ्ट होईल, राईट. LM कर्व शिफ्ट होऊन LM1 असा होईल. इट इन्क्रीजेस द IS कर्व ॲट पॉइंट E1. द न्यू इक्विलिब्रियम रेट ऑफ इंटरेस्ट इज OR अँड द इन्कम लेवल विल बी OY2. म्हणजे आता तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट पुन्हा OR झाला, कारण तुम्ही परत शिफ्ट झालात. IS1 ऑलरेडी होताच, LM वरती शिफ्ट झाला आणि तुमचा जो इक्विलिब्रियम पॉइंट आहे तो E2 झाला. ओके. Okay. Thus, with the given LM curve, when the IS curve shifts to right, income increases along with the rate of interest also rises. म्हणजे जेव्हा तुमचा दिलेला असतो IS आणि LM कर्व, तेव्हा जर समजा इन्कम म्हणजे जेव्हा IS कर्व शिफ्ट होतो तेव्हा तुमचं इन्कम पण वाढतं, रेट ऑफ इंटरेस्ट पण वाढतो. गिवन द IS कर्व वेन LM कर्व शिफ्ट टू राईट, आणि IS कर्व तसाच आहे पण LM कर्व जर शिफ्ट झाला, ओके, शिफ्ट टू राईट वर्ड, ओके, then income increases but rate of interest falls. तर अशा वेळी इन्कम वाढतं पण रेट ऑफ इंटरेस्ट फॉल होतो. लक्षात ठेवा, IS कर्व शिफ्ट झाला उजवीकडे वाढल्यामुळे तर तुमचं दोन्ही वाढतात, इन्कम पण वाढतं, रेट ऑफ इंटरेस्ट पण वाढतो. ओके. पण LM कर्व जर समजा शिफ्ट झाला राईट वर्ड तर तुमचं इन्कम वाढतं पण रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतो. ओके. अगेन, whenever IS curve shifts to rightward, upward, your income increases as well as rate of interest. But if your LM curve shifts to rightward, your income increases but rate of interest decreases or falls. येते तुमच्या लक्षात? हे इक्विलिब्रियम लेवल मधले फरक होते आणि मला वाटतं आज आपण इथेच थांबलं पाहिजे कारण मी तुम्हाला खरंच खूप ओव्हरडोस दिलाय. सो let's stop here today and we can be thinking about next chapters onwards. Okay, so let me ask you if you got your attendance sheet. I'll just provide it you again. तुम्हाला मिळाली अटेंडन्स शीट? ओके, होपफुली तुम्हाला मिळाली असेल असं मी म्हणते. तुमची अटेंडन्स लावा. प्लस तुम्हाला हे मी जे सांगते ते लक्षात येतंय का हे पण मला सांगा. गेल्या वेळची व्हिडिओ तुम्ही जर बघितली नसेल ज्याच्यात IS कर्व कसा फाइंड आउट करता येतो हे बघितलंय तर प्लीज ती व्हिडिओ बघा कारण त्याच्यावर पुढचा लेसन अवलंबून आहे. अँड विल बी टॉकिंग लॅटर ऑन. ओके, सो लेट्स से बाय टू इच अदर अँड हॅव अ नाईस वीक अहेड. अभ्यास करायला सुरुवात करा, नोट्स काढा, MCQची पण भरपूर तयारी करा कारण एक दोन पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला एक क्लास प्रोजेक्ट देण्याची शक्यता आहे ज्याच्यात तुम्हाला MCQs फाइंड आउट करायचे आहेत. पण लेट्स वेट फॉर अ मोमेंट जोपर्यंत आपला लेसन तेवढे कम्प्लीट होत नाही. ओके, सो लेट्स से बाय टू इच अदर. बाय, हॅव अ रिअली नाईस डे अहेड. ओके.